हे माझे आमदार तुकाराम बेरकर जे आहेत ते आमच्या महात्मा फुले समता परिषदेचे फार सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते. ज्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं त्यानंतर विदर्भ वैधानिक मंडळाच्या अध्यक्षपदाची सुद्धा जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि प्रत्येक गावागावामध्ये ते पोहोचले होते कार्यक्रम करून. पुढे ते आमदार सुद्धा झाले. आमदाराच्या त्या 5 वर्षाच्या टर्मनंतर तो मतदारसंघ आरक्षित झाला. तो जर आरक्षित नसता झाला तर त्यांचं काम एवढं होतं की ते परत परत निवडून आले असते. राजकारणामध्ये जसे ते काम करत होते तसं ते सामाजिक काम सुद्धा फार मोठं होतं. अनेक व्यायामशाळा त्यांच्या माध्यमातून उभ्या राहिल्या. मला आठवतं मी मुंबईचा महापौर होतो शिवसेनेचा आणि महापौर बंगल्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर त्यांनी सांगितलं की मला आमची जी व्यायामशाळेतली मुलं आहेत त्यांचं कौशल्य दाखवायचं आहे तिरंदाजीमधला. आणि स्वतः बाळासाहेब तिथे आले महापौर बंगल्यावर सर्व कुटुंबासहित आणि त्यांनी जे आहे ते धनुर्विद्येतलं कौशल्य आणि इतर जे काही कार्यक्रम त्यांचे होते ते त्यांनी स्वतः पाहिले. त्यांना शाबासकीसुद्धा दिली आणि पुढे अनेक व्यायामशाळा त्यांनी वेगवेगळ्या गावांमध्ये सुद्धा निर्माण केल्या. एवढंच नाही तर ते कला क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना खूप रस होता. स्वतः काही सिनेमासुद्धा काढले देवकीनंदन गोपाळा वगैरे वगैरे. अलीकडे सुद्धा सत्यशोधक वगैरे या सिनेमामध्ये त्यांनी भूमिकासुद्धा पार पाडल्या. अनेक सिनेकलावंत नाट्य कलाकार यांच्याशी त्यांचा फार जवळचा संबंध होता आणि त्या सर्व क्षेत्रामध्ये ते सक्रिय होते. सर्व पक्षांमध्ये त्यांचे मित्र होते. आज आपण पाहिलं तर सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आमदार खासदार सर्वच इथे आलेले आहेत. मला असं वाटतं 1-2 महिने झाले असतील त्यांना असंच त्यांच्या स्कूटीला अपघात झाला. मला 4 दिवसानंतर कळालं आणि मग आम्ही त्यांना विमान पाठवून मुंबईला नेलं. मुंबई हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती केलं. जसे ते बरे झाले परत आले, परत काहीतरी प्रॉब्लेम झाला, परत त्यांना नेलं. त्यांचं मग छोटंसं ऑपरेशन केलं मागच्या बाजूला इथं आणि नंतर ते पूर्ण बरे झाले. 3-4 दिवसापूर्वी जे आहे ते पुन्हा त्या हॉस्पिटलमध्ये तपासायला आले. त्यावेळेस त्यांच्या बोलण्यात चालण्यात पूर्णपणे सुधारणा झालेली होती. काल डॉक्टरसुद्धा माझ्याशी बोलले. ते पूर्ण म्हणजे 1% सुद्धा त्यांच्यामध्ये कुठलीही त्रुटी राहिली नव्हती. थोड्या मेंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर किंवा त्रास झाल्यानंतर. तर पहा हे दुर्दैव. तिकडून ते वाचले आणि पुन्हा याच्यामध्ये अशा रीतीचा ॲक्सिडेंट झाला की हॉस्पिटलमध्ये न्यायला सुद्धा वेळ मिळाला नाही. सामाजिक क्षेत्र असेल किंवा कलाक्षेत्र असेल पक्षीय पातळीवर सुद्धा जे आहे ते फार मोठं नुकसान झालं आहे. मला चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला होता मंत्री महोदयांचा, महसूल मंत्री आणि अध्यक्ष BJPचे. तेव्हा माझ्याकडे ते आले आणि मला सांगितलं माझं महसूलचं एक काम आहे ते करायचं आहे. मी त्यांना सांगितलं निश्चितपणे करणार. आणि नंतर आम्ही निघालो तिथून आणि ते पण निघाले आणि नंतर ऐकतो तर हे असं झालेलं आहे. त्यांनीसुद्धा दुःख व्यक्त केलं. काय तर आम्ही कितीही दुःख व्यक्त केलं आणि कितीही बोललो त्यांच्याबद्दल तरीसुद्धा एक अतिशय चांगला कार्यकर्ता या विदर्भातला आणि व्यक्तिशः माझ्या जवळचा कार्यकर्ता समता परिषदेचा. त्याला आज आम्ही अकाली मुकलेलो आहोत. वय झालेलं आहे, आजारी झालेलं आहे, एखादा मनुष्य समजू शकतो. मोठा आजार झालेला आहे तेही समजू शकतो. पण झालेल्या अपघातातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर सुद्धा तो पण मेंदूला मार लागला होता त्यावेळेला सुद्धा. त्यातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर या अशा रीतीने की त्यांचा मृत्यू व्हावा खरोखरच
अतिशय दुःखद घटना आहे आणि न भरून येणारं दुःख जे आहे आम्हा सगळ्यांनाच झालेलं आहे. न कधीही त्यांची जे आहे त्यांचं काम, त्यांची प्रत्येक कामामध्ये उपस्थिती, त्यांचा उत्साह, या सगळ्याला आम्ही सगळे मुकलेलो आहोत. किती दुःख झालं तरी शेवटचं काहीतरी मला वाटतं मीटिंग होती आणि त्यांनी मला सांगितलं, मला वाटतं यूथची मीटिंग असेल की मी त्या यूथच्या मीटिंगला बोलवलेलं आहे. म्हटलं अवश्य जा तुम्ही, तब्येत कशी आहे ते विचारलं. डॉक्टरांनी मला तिथे मुंबईची सांगितलं की त्यांची तब्येत अगदी ठणठणीत झालेली. म्हटलं आता काही काळजी करायचं कारण नाही, तुम्ही जा. 2-3 दिवसापूर्वीच काय मला वाटतं मीटिंगला ते गेलेत, त्यावेळेला माझं त्यांचं बोलणं झालं होतं.